राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात शनिवारी आमदारांचा शपथविधी सुरू झाला। भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आमदारपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली। त्यांनी संस्कृतमधून शपथ घेऊन सर्वांना सुखद धक्का दिलाय। मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी मराठीतून शपथ घेतली। दरम्यान पहिल्या दिवशी दोनच आमदारांनी शपथ घेतली आहे। सांगली विधानसभा मतदारसंघातून गाडगीळ यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक केली आहे। अत्यंत लोकप्रिय, कार्यतत्पर आणि समाजाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गेले 10 वर्ष काम केले। त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला। त्याचवेळी त्यांचा विजय निश्चित झाल्याचं सभेत सांगण्यात आलं होतं। त्यानुसार त्यांनी मोठ्या मताधिक्याने सांगलीतून विजय मिळवला। गेल्या 10 वर्षात आमदार गाडगीळ यांनी लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत। सतत लोकांमध्ये मिसळून राहणारे, लोकांना सहज उपलब्ध होणारे आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे। गाडगीळ यांनी संस्कृतमधून आमदार पदाची शपथ घेऊन या प्राचीन वाणीवरील आपला विश्वास आणि श्रद्धा दर्शवली। आमदार गाडगीळ यांनी शपथ पूर्ण करताच जय श्रीराम असाही जयघोष केलाय। मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी मराठीतून शपथ घेतली। जिल्ह्यातील 8 आमदारांपैकी 2 शपथ घेतली। उर्वरित 6 आमदारांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे। अहम सुधीर दादा उर्फ धनंजय सुशीला हरी गाडगिळीय विधानसभा या सदस्या निर्वाचितो अस्मि। सत्यनिष्ठा प्रतिजाने यत् अहम विधि द्वारा प्रस्थापित भारतस्य संविधानं प्रति श्रद्धानिष्ठा रक्षितामि। अहम भारतस्य प्रभुताम् अखंडतां यश यक्षुणां रक्षामि। यत् पदम् अग्रयामि तस्य कर्तव्यतां श्रद्धापूर्वक निर्वहन करिष्यामि। जय श्री राम, जय हिंद, जय महाराष्ट्र।